काय राहुल गांधी काय म्हटलं आहे की प्रश्नाचा विचार मतदारांच्या लोकसंख्येपेक्षा नंतर पण मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे ऑपरेशन राबवलं ते सुद्धा इतर ठिकाणीही करण्याचा प्रयत्न केला. हे एकच तुम्हाला मी सांगतो. मला अनेक लोकांनी विचारलं ही लाट कसली आहे. मी म्हणालो लाट नाही महालाट आहे. माझ्या लाडक्या बहिणींची महालाट आहे. लाडक्या बहिणींनी उतरून मतदान एवढ्या मोठ्या प्रमाणावर केलं, लाडक्या भावानंही करायला लावलं आणि त्यामुळे हे विरोधकांना चारी मुंड्या चित करून टाकलं. ज्या सावत्र भावानी लाडक्या बहिणींच्या योजनामध्ये खोडा घातला होता त्यांना चांगला जोडावा लागावला आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना अजून त्यांचा जो काही पराभव आहे तो पचनी पडलेला नाही. पराभव मानायला तयार नाहीत. त्या धक्क्यातून ते अजून बाहेर यायला तयार नाहीत आणि म्हणूनच जेव्हा जिंकतात तेव्हा EVM चांगलं, जेव्हा हरतात तेव्हा EVM खराब, जेव्हा हरतात तेव्हा निवडणूक आयोगाला शिव्या देतात. आता मतदार यादीवर आरोप करतायत. म्हणजे नाचता येईना अंगण वाकडं. लोकांनी भरभरून मतदान केलं. अरे 2.5 वर्ष आम्ही जे काम केलं महायुतीने त्याचा परिपाक आहे. त्याच्या कामाची पोचपावती दिली आहे लोकांनी आणि त्यामुळे जे मोदी साहेबांनी देशामध्ये काम केलं त्यामुळे दिल्लीमध्ये देखील त्यांना आता पराभव दिसू लागलेला आहे आणि म्हणून आजपासून आरोप सुरू झालेले आहेत. हिंदी में बोल दीजिए। राहुल गांधी जो आरोप लगा रहे हैं उसको लेकर के आपको क्या कहना है? विधायकी के जो चुनाव हुए हैं, अरे बाबा ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्या कुठल्याही आमच्या लाडक्या बहिणी या लाभापासून वंचित राहणार नाहीत आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार आहे. ठीक है। राहुल गांधी जो आरोप लगा रहे हैं, कह रहे हैं कि शिर्डी में